नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024 या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघांवरती अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे आणि त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे परळी. खरं तर बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक हिला जातीय रंग आला आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांचा काही हजारांनी पराभव झाला व बजरंग बाप्पा सोनवणे हे लोकसभेमध्ये पोहोचले. खरं तर मागील एक वर्षभरापासून मराठा आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे आणि त्यानिमित्ताने मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी करतोय आणि त्यामुळेच ओबीसी विरुद्ध मराठा असा जातीय रंग काही राजकीय नेत्यांमुळे महाराष्ट्रामध्ये रंगला गेला, परंतु त्याचा तोटाही काही ओबीसी नेत्यांना झाला. त्यातीलच एक चेहरा म्हणजे पंकजा मुंडे. खरं तर पंकजा मुंडे यांचा मराठा आरक्षणाला असंच असा कधी विरोध नव्हता, पण तरी सुद्धा पंकजा मुंडेंवरती हे वारं फिरलं आणि पराभवाचा स्वीकार करावा लागला. त्यानंतर आता परळी मतदारसंघामधून विधानसभा निवडणूक 2024ला धनंजय मुंडे रिंगणात आहे आणि पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी ही काटेकी टक्कर होते की काय अशी शक्यता निर्माण झाली. नेमकं काय घडतंय परळीमध्ये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, बीड मतदारसंघ सध्या चांगलाच गाजलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष सुद्धा पेटलेला आहे. काही नेत्यांची घरं जाळेपर्यंत हा संघर्ष शिगेला पोचला होता. अर्थातच यामध्ये खरोखर जातीयवाद होता की या राजकीय नेत्यांची एकमेकांसोबतची दुश्मनी होती हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि या पराभवानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती मराठा ओबीसी संघर्षाची. बजरंग बाप्पा सोनवणे हे 6000 मतांनी निवडून लोकसभेमध्ये गेले आणि पंकजा मुंडे यांना हा पराभव स्वीकारावा लागला. खरं तर या निवडणुकीमध्ये पोलरायझेशन झालं. मराठा मतदान हे एक गठ्ठा पडलं आणि ओबीसी मतदान हे एक गठ्ठा पडलं. परंतु आता परळी मतदारसंघाची आपण चर्चा करतोय. बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा पंकजा मुंडे पडल्या तेव्हा असंही म्हटलं जात होतं पंकुताई झाल्या आता धनुभाऊचा नंबर. याचा अर्थ धनंजय मुंडेंविरुद्ध सुद्धा असाच जातीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता ही आधीच होती आणि त्यातच आता भर पडली आहे शरद पवारांच्या मराठा कार्डने. धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध परळीमध्ये आता राजेसाहेब देशमुख यांच्या निमित्ताने मराठा उमेदवार आता परळीला मिळालेला आहे. याआधी 2014 असेल 2019 असेल दोन्हीही वेळेला विधानसभा निवडणूक ही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी झाली. म्हणजेच ओबीसी विरुद्ध ओबीसी किंवा आपण त्याला वंजारी विरुद्ध वंजारी असं म्हणू शकतो. परंतु त्यावेळेला मराठा मतदार हे राष्ट्रवादीच्या बाजूने होते. एकदा पंकजा मुंडे विजयी झाल्या तर दुसऱ्या वेळेला धनंजय मुंडे हे विजयी झाले. परंतु यावेळची निवडणूक 2024ची ही मराठा विरुद्ध ओबीसी अशी आता रंगणार आहे अशी चर्चा आता परळीमध्ये आणि संबंध बीड जिल्ह्यामध्ये होऊ लागलेली आहे. धनंजय मुंडे यांनी बऱ्याचदा मराठा विरोधी काही वक्तव्य केल्याच्या व्हिडिओ क्लिपही बीड जिल्ह्यामध्ये व्हायरल झालेल्या होत्या. लोकसभेच्या वेळेलाही अशाच व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. बोलताना ते आपण असा उच्चार त्यांच्याकडून बऱ्याचदा झाला आणि त्यामुळे मराठा समाजाचा एक रोष धनंजय मुंडेंच्या विरोधात आहे. नेमका हाच रोष लक्षात घेता शरद पवारांनी इथे मराठा विरुद्ध ओबीसी लढत होईल अशा प्रकारे राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत हा संघर्ष अजून मोठा केलेला आहे. खरं तर राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसच्या बऱ्याच वर्षांपासूनचे जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष असताना झेडपीवरती ते सभापतीही राहिले आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवारांचं बोट धरलं आणि म्हणूनच त्यांना ही उमेदवारी भेटली. खरं तर शरद पवारांनी या मतदारसंघामध्ये काही वंजारी समाजातील नेते आणि काही मराठा समाजातील नेते हाताशी धरलेले होते. नेमकं उमेदवारी कोणाला मिळेल हे सगळं त्यांनी कुठेही वाच्यता न करता ऐनवेळी राजेसाहेब देशमुखांना पुढे केलेलं आहे. आता मराठा विरुद्ध वंजारी या वादामध्ये नेमकं कोण जिंकेल हे आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये म्हणजेच 23 तारखेला कळेलच. परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.